आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून फॅटी लिव्हरचं प्रमाण खूप वाढलं आहे. ज्यावेळी आपण आपली सोनोग्राफी करतो त्यामध्ये फॅटी लिव्हर ग्रेड 1, ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 असं सुद्धा येतं. अशा वेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा फॅटी लिव्हर रिव्हर्स होऊ शकतो का? तर नक्कीच. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल अगदी प्रॉपर ठेवली, वेट कंट्रोलमध्ये ठेवलं आणि योग्य स्ट्रेस मॅनेजमेंट, झोप वेळेवर आणि एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या, तुमचं डाएट नीट ठेवलं तर नक्की फॅटी लिव्हर हा कम्प्लिटली रिव्हर्स होऊ शकतो. पण या फॅटी लिव्हरचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? तर फॅटी लिव्हर कुठल्याही ग्रेडचा जर असेल तर तो फायब्रोसिस लिव्हरच्या टिश्यूज या इन्फ्लेम्ड होणं म्हणजे सुजणं आणि त्यानंतरची स्टेज आहे लिव्हर सिरोसिस होणं. अशा गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही वेळीच आत्ताच तुमच्या लिव्हरला प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर लिव्हर आणि हार्टचा कसा काही जवळचा संबंध आहे ते आपण बघूयात. लिव्हर हा कोलेस्ट्रॉल बनवतो आणि बाईलच्या फॉर्ममधून त्याला रिमूव्ह करतो. तसंच जर लिव्हरने त्याचं काम थांबवलं तर अननेसेसरी कोलेस्ट्रॉल वाढतं, ते रक्तामध्ये राहतं आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. तसंच लिव्हर आणि किडनी हे सुद्धा एकमेकांना हेल्प करतात, कारण ज्यावेळी लिव्हर त्याचे फंक्शनिंग थांबवतो त्यावेळी युरिया, अमोनिया असे काही घटक आहेत रक्तामध्ये ते वाढतात आणि त्यामुळे अननेसेसरी किडनीवर खूप मोठा स्ट्रेस येतो आणि म्हणून किडनी डॅमेज होण्याचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे आपण लिव्हरला आपल्या प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यामुळे फॅटी लिव्हर जर तुमच्या सगळ्यात आधी तुमचं वेट मॅनेज केलं पाहिजे, तुमचं डाएट प्रॉपर केलं पाहिजे, त्याचप्रमाणे स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे आणि वेट मॅनेजमेंट म्हणजे फक्त साखर कमी करणं नाही, तर लिव्हरला डॅमेज करणाऱ्या गोष्टी आहेत सॉस, जेली, चीज, अतिप्रमाणामधले मसाले, त्याचप्रमाणे बाहेरचं फूड, ऑइल, मैदा, बिस्किट, साखर, हॉटेल, अल्कोहोल या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या आहेत. यामध्ये नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक हा लिव्हर डॅमेजसुद्धा असतो. तर जे व्यक्ती अल्कोहोल घेत असेल त्यांनी कम्प्लिटली ड्रिंक घेणं थांबवायचं आहे आणि जे व्यक्ती ड्रिंक न करता पण फॅटी लिव्हर असेल तर त्यांनी त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवलसुद्धा चेक करायचं आहे आणि वेट मॅनेज करणं, एक्सरसाइज आणि डेली हेल्दी डाएट घेणं खूप महत्त्वाचं आहे.